ठिकाणी उपस्थित राहायचंय. चला मॅच ऑन करायची आहे, लक्षात असू द्या. तर आपण पाहतोय मॅचला होईल सुरुवात. दोन सलामवीर मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी मागील मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली. एका बाजूला विशाल तरे विटी या नावाने जास्तीत जास्त प्रचलित असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कूल माइंडेड कप्तान, ज्याच्याकडे आधी पाहिलं होतं, आता मात्र एक उत्कृष्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, आणि तोच हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळेल. इथे लॉट्स टाकले जात आहेत, या समोरच असणार आहेत. बिगेश भोईर आहेत आणि लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. नो डाऊट या ठिकाणी उडवले जात आहेत लॉट्स. आमच्या सुरेश काकांच्या शुभ हस्ते 2 चिट्या काढा सुरेश काका. आपण पाहतोय तारापूर 11 आणि त्यांच्या विपक्षात ओम साई विलंगी हे लॉट्स आता मात्र काढायला लावल्यात. लक्षात असेल इथे ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच या. अमर उन्नती मायकोप आणि डाकटून वडकुंड डहाणू. ओके, तुम्ही चालू करा. तिथे आपण मॅच चालू करतोय. इथून आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवलाय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा इथून चेंडू जर पाहिलं तर चांगला टटवलाय. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. विशाल अगदी वेगाने धावले होते. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली होती गोलंदाज प्रिन्स यांनी, आणि तोच मॅन ऑफ द मॅच म्हणून आपल्याला पाहायला मिळाला होता. दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग करणारा खेळाडू म्हणजेच विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा आल्या आणि तोच मॅन ऑफ द मॅच ठरला गेला. बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आमने सामने. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय विशाल तरे यांनी, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे, जिथे सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने जर पाहिले तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 3. यावेळेस वाह, करारी स्मॅशर, करारी बट फटका. इथून जर पाहिलं तर हार्दिकची बॅट आता मात्र आपल्याला पाहायला मिळते, लागली जाते. चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चर्चा करणारा हा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर टॅपच्या रूपाने हा कन्वर्ट केला गेला आणि टॅप मारल्यानंतर एक वेगळा आवाज जो घुमला गेला आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिकच्या बॅट मधून. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचते. इथून आपण पाहतोय सुरुवात केली हार्दिकने आक्रमणासाठी. प्रिन्स गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, ज्याने पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय प्रिन्स. इथून जर पाहिलं तर थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. हार्दिकला हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच चांगला वाटला आणि त्यामध्ये तो खेळला. चेंडू जर पाहिला तर जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 8 धावा.
इथून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय यावेळेस समोरच्या दिशेने मारला होता विकास माची त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. हार्दिक आलाय गोलंदाजी मागवर. हार्दिकला जर पाहिलं तर नेहमीच आपण पहिली गोलंदाजी करताना पाहायला मिळते, परंतु यावेळेस थोडस चेंज केलं. चांगल्या गोलंदाजी यावेळेस मिळालाय चौकार. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे जगदीश होता परंतु त्याला देखील भेदून चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे बाहेर चौकार आलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. टॅपचा फटका जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथून विचार केला रनचा तर 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले आहेत. 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस आक्रमण व्यवस्थितरित्या केल्या जाते. जाणीव आहे मुरबे संघाला देखील. आगवणकर चांगला टीम आहे, त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त धावा मिळवणे गरजेचे आहे. यावेळेस कमालीची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. जिथे पाहू शकतायत सुरेख फटका होता परंतु त्याच्या विरोधात हिम्मत आपल्याला पाहायला मिळतोय दर्जेदार काम करताना. इथून पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु मंगेश माची त्या चेंडूवर येतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 13 धावा बनवले आहेत. हार्दिकच्या विरोधात एक चौकार, 2 डॉट, एक सिंगल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केलाय. वाह, चांगला चेंडू हार्दिकचा हा देखील पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत हार्दिकने. 5 चेंडू मध्ये 5 धावा नक्कीच दिल्या आहेत. म्हणजे ही देखील चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा चौकार जाते तेव्हा टाळ्या मात्र वाजल्या जात आहेत, परंतु डॉट चेंडू येतोय तेव्हा देखील टाळ्या वाजल्या जात आहेत. दोन्ही बाजूला आक्रमण चालू आहे. इथं खोलावर चेंडू टाकला होता. इथून जर जगदीश पुढे सरसावला, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर 14 धावा स्कोर कार्ड वरती. चौदा धावा आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाल्यात. 7च्या सरासरीने मागची मॅच देखील अशीच झाली होती. 2 षटकामध्ये 14 धावा बनवल्या होत्या. आता देखील तेच आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकामध्ये 14 धावा. इथून पुन्हा एकदा प्रिन्स आलाय. विशाल तरेच्या विरोधात आपण पाहतोय गोलंदाजी ज्या पद्धतीने आज नक्कीच टाकली जाते. आहा, काय चेंडू आहे. जबरदस्त चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये जर प्रिन्सचा विचार केला तर ज्यांनी 8 धावा दिल्या होत्या आणि आता देखील आपण पाहतोय त्यालाच आमंत्रित केलंय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. यावेळेस कडर प्रहार आणि चेंडू जाईल निघून सीमारेषे पार. चौकार. जिथे उमेशने केले होते प्रयत्न परंतु या प्रयत्नांना अपयश प्राप्त झाला. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुरेख फलंदाजी इथून मात्र दर्शवली जाते आणि चौकाराने जर पाहिलं तर आता मात्र हल्ला बोल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 18 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. विशाल खेळतोय 8 मध्ये 7 धावा त्याच्या बॅट मधून येताना, तर दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 11 हार्दिक आक्रमणासाठी उतरलेत दोन्हीही फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा प्रिन्स आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी खराब चेंडू आहे. इथून जर पाहिलं तर पंच दर्शवत आहेत. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 19 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा टॅप. हा विशालचा फेवरेट शॉट आहे. ज्या पद्धतीने गुडघ्याला बॅलन्स करतोय आणि तदनंतर आक्रमण केलं जातोय आणि आक्रमण इतका भारी असतो. कन्फर्म चौकार.
आणि इथून जर पाहिलं तर विशालवर प्रेम का दिलं जातंय, अगदी प्रत्येक मुरब्याकरांचं प्रेम. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. एक सिनियर खेळाडू नक्कीच जेव्हा मुलाखत एकदा घेतली होती तेव्हा मात्र विशाल भाऊ असेल तर मात्र सहज शक्य असं मात्र धावसंख्या होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा हो इथे आपण पाहतोय काय घडेल, डायरेक्ट हिट कॅच हे देखील सहज शक्य होतं, परंतु यावेळेस ट्राय केली नाही प्रिन्सने. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू सिंगलसाठी प्रयत्न केला होता, डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. उमेश चेंडूकडे येतोय, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 24 धावा स्कोर कार्ड वरती. धावा झाल्यात मी म्हणेन, एका बाजूला धावा देखील होत आहेत, दुसऱ्या बाजूला थांबवणं देखील चालू आहे. परंतु इथून जर पाहिलं तर 40 ते 45 धावा एक टफ फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका नाही आहे, तितकासा प्रॉपरली कनेक्शन नव्हता बॅटचा. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज चेंडू डॉट आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकानंतर नक्कीच 8च्या सरासरीने आपण पाहतोय 24 धावा झाल्या आहेत. तर आपण बघतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं मैदानाच्या आतमध्ये मंगेश माची आलाय. नक्कीच विशाल तयारीत नव्हता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडस थांब अशी कॉलिंग केली. तदनंतर आपण पाहतोय त्यावेळेस चांगला बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मागे विचार केला तर टॅपचे बॉल देखील आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस क्लीन बोल्ड क्या बात आहे. मंगेश माची इथून जर पाहिलं तर लेग ब्रेकचा मारा केला आणि तदनंतर आपण पाहतोय विशाल तरेला माघारी परतवलंय. गडी बाद आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लेग ब्रेकच्या विरोधात डावखुरा फलंदाज नेहमीच चांगली बॅटिंग करत असतो, परंतु आज विशालने आधीच ठरवलं होतं की जो चेंडू येईल त्याला मात्र अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळेल आणि त्याचमुळे थोडासा फसला गेला असं मी म्हणेन. चेंडू पडला आणि तदनंतर डायरेक्ट स्टंपामध्ये आला. आता मात्र आपण पाहतोय ध्रुव आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. छोटा इथून आपण पाहतोय चेंडू तर खेळलाय. चेंडूवर सिंगल रन्स घेतलाय, चोरलाय असं मी म्हणेन. रन्स धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत धावा झाल्या आहेत 25 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला या ओव्हर मधला. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि नेहमीच आपण कौतुक करतोय आगवनच्या पब्लिकचं, जे पाठीराखे असतात, प्रेक्षक वर्ग खास या ठिकाणी देखील आपण पाहतोय प्रत्येक दिवशी उपस्थित असतात. जेव्हा आगवण गावामध्ये टुर्नामेंट होती तेव्हा मात्र प्रत्येक बाजू पूर्णपणे खचाखच भरली होती. यावेळेस जर पाहिलं तर झटका लागेल आणखीन एक यश फाउंडेशन मुरबे या संघाला. संघर्ष मुरबे संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघर्ष करताना पाहायला मिळालाय, परंतु कुठेतरी रन्स घेण्याचा प्रयत्न केला ध्रुव यांनी आणि तदनंतर आपण पाहतोय तो प्रयत्न फसलाय. गडी बाद होईल. मैदानाच्या बाहेर जाताना ध्रुव मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तेजस.
इथून आपण पाहतोय हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांनी 8 मध्ये 11 बनवले आहेत. यावेळेस चेंडू जास्तच वळलाय असं मी म्हणेन. आणि आरिफ सरांचं या ठिकाणी आगमन होताना वेलकम सर, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होत असताना आरिफ सिद्दीकी यावेळेस फटका चांगला आहे. आपण पाहू शकताय चेंडू जर पाहिलं तर आपण पाहतायत आरिफ सिद्दीकी, युवासेना तालुका चिटणीस, बोईसर विधानसभा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेदरम्यान. त्याच्या माहितीसाठी नक्कीच 2 संघ जर पाहिले तर एका बाजूला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या नावाने खेळला जातोय, तर दुसऱ्या बाजूला जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार या नावाने आगवण देखील आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 31 धावा झाल्या आहेत. यावेळेस तेजसची बॅट चांगली लागली, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलच आलाय. सिंगलच्या मदतीने तिथे मात्र आपण पाहतोय हिम्मत होता, चांगलं क्षेत्ररक्षण मागच्याही ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हिम्मतचं क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने झालं होतं, कम्मालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किती धावा बनवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 हिम्मत आलाय गोलंदाजी मार्कवर. एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. आता मात्र गोलंदाजीसाठी पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर वा, उमेश माची त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना चांगल्या चेंडूला अडवलंय त्यांनी. चेंडू जर पाहिलं तर सिंगल साठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स घेतली गेली. तेजसच्या बॅट मधून 1 रन्स आला. धावसंख्या 1 ने वाढेल 33 धावा स्कोर कार्ड वरती. यानंतर होणारा सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमी फायनलचा थरार, जिथे एका बाजूला जर पाहिलं तर जय हनुमान उनबाट संघ आणि दुसऱ्या बाजूला जय जोगण्यादेव आगवणकर, या 2 संघादरम्यान ही पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू, हो क्या बात है, लेग ब्रेकचा मारा. हिम्मत यावेळेस जर पाहिलं तर सर्वाधिक मोठा लेग ब्रेक आपल्याला आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. हार्दिकला देखील इथून एक वेगळा अनुभव मिळाला. चेंडू सोडला होता वाईटला, परंतु हा चेंडू जर पाहिला तर लेग स्टिकला देऊन सरळ भेदला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय वा, चांगला चेंडू आणि एक चांगला लेग ब्रेक चेंडू, गडी बाद. आता मात्र आपण पाहतोय दर्शक मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून जर पाहिलं तर एका बाजूला दर्शक आणि दुसऱ्या बाजूला तेजस तरे. 33 धावा झाल्यात, 33 वर 3. आतापर्यंत संघर्ष मुरबे संघाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये धावा किती येतील? आणखीन एक लेग ब्रेक. वा, आजच्या दिवसातील जर पाहिलं तर आजच्या रात्रीतील देखणीय 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हिम्मत माचीचा हा लेग ब्रेक मारा आणि त्यावर 2 फलंदाज बाद. क्या बात आहे हिम्मत माची. आणि जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आरिफ सरांकडून या ठिकाणी जाहीर झालाय. जर ह्या चेंडूवर विकेट आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल हिम्मत माची याला. 2 चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय. अनिकेत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत आलाय. इथून आपण पाहतोय देखील एक चांगला बॅट्समन आहे, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं वर्णी लागली जाते. इथून आपण पाहतोय
33 धावा झाल्या 33 वर 4 अशी आतापर्यंतची परिस्थिती पाहायला मिळते संघर्ष मुरबे संघाची. विशाल बाद झाल्यानंतर त्यानंतर विकेटची पडझड चालूच राहिली. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर पूर्ण लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 वर पूर्णपणे थांबवले. इथून एकच धाव दिले आतापर्यंत 4 चेंडू मागे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा हा गडी बाद आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कदाचित नक्कीच पहिले अनिकेतला पुढे पाठवलं आणि आता मात्र आपण पाहतोय अनिश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला पकडलंय. रन्स मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर 5 षटक कंप्लीट झाल्या. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष असणार आहे. चला दोन टीमचे कॅप्टन यस आपण बघतोय मनीष या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. अनुज आयुष देखील आलाय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. चला या टॉस बॉक्स खाली करावा लागेल. हा जिथे आपण टॉस करतोय एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतोय जय हनुमान उनबाट आणि एका साईडला संघ आपल्याला बघायला मिळतोय आम्ही आगवणकर. अतेज दादा या. अतेज दादा या. हा आरिफ सिद्दीकी साहेब आरिफ सिद्दीकी या आपण नाणेफेक करतोय दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची. इथे तरुण करता आणि सर्वांच्या मनाचं ताईत जे बोलतात 18 वर्षाखालील मुलं तो तुम्ही एक संघ बघायला मिळतो आम्ही आगवणकर. आणि तो बघ तुम्ही जर फायनल जिंकलीत तर मुकेश दादा तुम्हाला 11,000 रुपये वैयक्तिक पारितोषिक देणार आहे फक्त तुमच्यासाठी आहे. अरे इससे पहले विच हैंड चॉइस कीजिए क्योंकि ये कॉइन दिखाई देता है फिर हम टॉस करेंगे. पहले इसको तुम्ही कॉल करणार. चषक आणि साहेब हे दोघं माहिती आहेत. आम्ही आगवणकर. साहेब कॉल केलाय. चषक आलाय आणि आपण स्थानापन्न व्हा. बसून घ्या. टॉस जिंकलाय. मनीष काय तुम्ही निर्णय घेणार काय स्वीकारणार. आम्ही फिल्डिंग स्वीकारू. तुम्ही आता सेमीफायनलला पोहोचले. गावामधल्या लोकांचे काही फोन चालू झालेत का. नाही अजून तर मला माहित नाही कारण मी फोन बाजूला ठेवला आहे. ओके थँक्यू सो मच. टॉस तुम्ही जिंकला असतात तर काय स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षण. आज खूप सपोर्ट आहे. काल तुम्ही बॅटिंग करून देखील जिंकलात फिल्डिंग करून देखील जिंकलात आणि कौतुक देखील लोक तुमचं भरभरून करतात कारण सर्व तुम्ही जी मुलं आहेत ना अंडर 18 म्हणजे 18 वर्षी खरं बघायला मिळतात आणि इथूनच तुम्ही सुरुवात केली ती आणि मीच तो समालोचक होतं. तुम्ही जिंकल्यात तुमची खूप स्तुती केली. तुमची परीक्षा होती आणि तिथे तुम्ही टॉस जिंकला तर थोडासा निर्णय चुकला होता पण त्यानंतर तुम्ही जी प्रगती केलाय ओव्हरऑल या टुर्नामेंटबद्दल आणि लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळतो त्याबद्दल काय म्हणाल. हो खूप अजून पण सपोर्ट खूप आहे आज खरंच. आणि खरोखर तुम्ही चांगलं खेळतात गावाचं नाव करतात आणि तुम्हाला लोक भरभरून कौतुक करतात असंच खेळा पण एकच करा कितीही मोठा झाला कितीही धावा केला तरी आपले पाय जमिनीवर ठेवायचे म्हणजे लोकांच्या गायत आपणच बघायला मिळतो आणि तुमच्या खेळामुळे लोक आज जास्त आहेत. थँक्यू सो मच. एका साईड नाणेफेक झालाय. नाणेफेक जिल्हा जय हनुमान संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलाय. आम्ही आगवणकर या संघाची बाकी आहे ती बॅटिंग.
येस इथे आपण पाहतोय सुरुवात होईल. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026 पहिला चेंडू आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर व्हाईटच्या रूपाने इथे मात्र रन्स बहाल केली जाते. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू रोनितचा हा गोलंदाजी हा मारा कुठेतरी चुकीचा आहे असं मी म्हणेन. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु आज लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाले. हिम्मतचे खूप चांगले लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेस आपण पाहतोय रोनित लेग ब्रेकचा प्रयत्न केला जातोय. हो समोरच्या दिशेने चांगला फटका. इथून विकास माची डेंजर एंड मध्ये नक्कीच वळले होते. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असता. इथून आपण पाहतोय पंचांकडे अपील केलंय. पंच अजूनही कन्फ्युज आहेत, परंतु काय घडलंय काय बिघडलंय. नक्कीच आपण पाहू शकताय इथून चर्चा केली जाईल. चेंडू फेकला त्यानंतर विकास बॅकला आले, क्रीज मध्ये बॅट ठेवली आणि पुन्हा एकदा निघाले पुढे. त्याच वेळ जर पाहिलं तर पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथून पंच डिस्कस कर काय की नक्की काय झालंय. आणि इथून आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय इथून प्रयत्न नक्कीच कदाचित जगदीश माची नक्कीच लेगच्या पंचांना बोलला असेल ही बॅट असं. आणि त्यानंतर आपण पाहतोय हा नियम दोन्ही बॅट्समॅनला लागू पडतोय आणि त्याचमुळे दोघां पंचांमध्ये डिस्कस झालं. गुड अंपायरिंग मी म्हणेन या ठिकाणी धीरज आणि अक्षयसाठी ज्या पद्धतीने त्यांनी अंपायरिंग केले. पुन्हा एकदा हा चेंडू सोडलाय, हा चेंडू सोडलाय. व्हाईटचा इशारा, अतिरिक्त दाब या ठिकाणी नक्कीच मोजले जाईल. आतापर्यंत रोनितची गोलंदाजी आपण पाहिली तर 3 चेंडू हे व्हाईटच्या स्वरूपाने टाकलेत, एक्स्ट्राच्या रूपाने रन्स 3 दिले आहेत. हा फटका चांगला आहे, परंतु तिथे आपण पाहतोय दर्शक चेंडूला पकडू शकणार नाहीये. चेंडू निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. आतापर्यंत जर पाहिले तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावर. 35 धावांचं लक्ष आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी आगमन करांची खऱ्या अर्थाने जर पाहिले तर अगदी हुकमाची जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे जगदीश माची, विकास माची. इथून जर पाहिलं तर संघर्ष केला जात आहे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष मुरबे संघाकडून जे 3 चेंडू वाईट टाकले आणि त्यानंतर एक चेंडूवर आक्रमण केलं. चांगला फटका पाहायला मिळाला अगदी चौकारासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 7 वर जाऊन पोचते. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा रोनित, मागच्या मॅच मध्ये रोनितने चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली होती. याही वेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता. चेंडू जर पाहिलं तर तेजस आपल्याला बाल मिळते, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. ओहो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ही खऱ्या अर्थाने रोनितची गोलंदाजी आहे, परंतु पहिले 3 चेंडू थोडेसे खराब टाकले. त्यानंतर एक चौकार आला आणि त्याचमुळे थोडासा दबाव दिला होता रोनितवर, परंतु हा दबाव मुक्त. पुन्हा एकदा दबाव आलाय, पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन्स, धावसंख्या 1 वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. 4 चेंडू वाईट टाकलेत. इथून आपण पाहतोय टॅपचा फटका समोरच्या दिशेने. चुकी केले हार्दिक मेहर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त घाई नेहमीच म्हणतोय ना, अति घाई संकटात नाही, तेच मात्र इथे पाहायला मिळालं. घाई करण्याचा प्रयत्न केला आणि इथून जर पाहिलं तर तो चेंडू सोडला गेला. कदाचित हार्दिकला उत्सुकता होती की या चेंडूवर मी विकेट घेईन, परंतु केलेली चूक, या चुकांना माफी नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या 35 धावा बनवायचे, 13 धावांवर आतापर्यंत पोहोचले. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू अजून शिल्लक. पुन्हा एकदा टॅपचा फटका. आता मात्र विशाल तरे लॉंग जंप घेतोय उंच उडी आणि चेंडूला थांबवलंय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या 13 या आकड्यावर.
षटक क्रमांक पहिला कंप्लीट केलं गेलं आणि ज्या पद्धतीने आपण पाहिली रोनितला गोलंदाजी करताना थोडीशी खर्चिक गोलंदाजी झाली असं मी म्हणेन. परंतु एक चुकी देखील आपण पाहिली, ज्या पद्धतीने चेंडू अडवायचा होता तो कुठेतरी अडवला गेला नाही आणि तदनंतर हा 4 एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. 35 धावा झाल्या. 35 धावांचं टार्गेट आहे. 13 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. चेंडूला खेळून काढलाय आमच्या डीजे कक्षाजवळ. तिथे रन्स मात्र मिळतील. सिंगलच्या मदतीने धावा 14 वर जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर अनिशला आणलं गेलंय. यंग टॅलेंट आहे आणि कुठेतरी निर्भयला आज थांबवलं गेलं असं मी म्हणेन. कारण की छोटू आल्यामुळे निर्भय देखील आपण पाहतोय एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळाला. त्याच्याकडे बॅटिंग करण्याची क्षमता चांगली आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपण पाहतोय सलामीची जोडी ध्रुव आणि तेजस ते नेहमीच इन असतात, तेव्हा मात्र एक क्षेत्ररक्षक कुठेतरी कमी केला जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज निर्भयला देखील नक्कीच मैदानाच्या बाहेर ठेवलं गेलं. इथून आपण पाहतोय धावसंख्या 15 झालाय. अनिश पुन्हा एकदा 2 चेंडू तर चांगले हाताळलेत. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्यात त्यांनी. यावेळेस आपण पाहतोय पायातला चेंडू खोदून काढलाय. चेंडूवर तेजस अगदी वेगाने आला, चेंडूला पकडला. रन्स मात्र फक्त आणि फक्त आणखीन एक सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. 16 धावा स्कोर कार्ड वरती. 21 चेंडू 19 ची आवश्यकता आहे. 21 मध्ये 19. आता मात्र आणखीन एक वाईट चेंडू येईल. आता मात्र 18 ची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा 17 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर तेजस सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू पकडल्यानंतर लगेच फेकतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे प्रयत्न केले होते रनआउटचे, परंतु सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 मध्ये 17 बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे. इथून आपण पाहतोय वाह, कलाईचा उपयोग केलाय आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय कलात्मक फटका जगदीश मॅचीच्या बॅट मधून येतोय. चौकार. क्या बात है. गॅप मोठा होता. तेजसचा देखील प्रयत्न केले त्या ठिकाणी, परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. चेंडू फरार. चौकार. 4. 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले आहेत. 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 19 मध्ये 13 ची आवश्यकता. हळूहळू ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जर पाहिली तर अगदी पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन झाला. उद्घाटनामध्ये जर पाहिलं तर तब्बल 32 संघांना प्रवेश दिला गेला आणि 32 संघातून आज 8 संघ, 8 मधून आता मात्र 4 संघ आणि 4 मधून आपण पाहतोय कोणता संघ विजेता होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, थोडा व्हाईट लाईनच्या बाहेर गेला आणि त्याचमुळे अक्षय राऊत यांनी कॉल दिलाय. हा व्हाईट चेंडू आहे. इथून DRS घेण्याचा प्रयत्न मध्ये होते परंतु नाही. अनिशने देखील नाकारलाय त्या ठिकाणी. चेंडू आपण पाहतोय वाईड आहे. वाईडच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 23 वर जाऊन पोहोचतोय. 12 ची आवश्यकता आहे. 19 चेंडू 12 धावा. आणखीन एक वाईट चेंडू, खराब चेंडू. एक्स्ट्राचा जर विचार केला तर संघर्ष मोरबे संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 4 वाईट टाकले, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2, म्हणजे एकंदरीत 6-3. हा देखील येतोय चौकार. आता मात्र मॅच जर पाहिली तर पूर्णपणे जय जोगणेदेव आगवण टीमच्या खेळामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रयत्न केले खऱ्या अर्थाने, परंतु गोलंदाजाने थोडंसं नाराज केलं. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 7. चला मॅच ऑन करा प्लीज, विनंती असेल. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर विशाल तरेला इथे आणलं गेलंय.
षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं. 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 मध्ये 7 बनवायचे आहेत. विकास माची इथून जर पाहिलं तर अटॅकिंग मुवमेंट मध्ये जिने 5 मध्ये 5 बनवले आहेत आतापर्यंत विकासने. इथून आणखीन एक सिंगल रन्स, कारण जग्गूची बॅट चांगली लागले. जग्गूच्या बॅट मधून जर पाहिलं तर 7 मध्ये 15 बनवले आहेत त्यांनी. चांगली बॅटिंग करतोय, चांगली गॅप शॉट खेळतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जगदीशचा टास्क आहे तर जग्गूला विकासचं टास्क आहे की जग्गूला सिंगल मिळवून देणं, आणि तेच इथे मात्र केलं जात आहे. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर 29 वर जाऊन पोहोचते. 6ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, 6 धावांची अजूनही आवश्यकता. फर्स्ट सेमीफायनल, यानंतर आपण पाहतोय आणखीन एक सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल. परंतु फायनलिस्ट संघ, फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ कसं कोणता असेल हे मात्र आता अगदी 6 पावलांवर दूर असेल आगवण संघ. आता मात्र 5 पाऊल दूर असतील. तर दुसऱ्या बाजूला अजूनही 15 चेंडू, ज्यामध्ये 5 धावा, 16 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. हे खराब गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. वाईटचा भरणा जास्त या ठिकाणी दिला गेला. 35 धावा दिल्या होत्या, त्यामधील वाईटचा जर विचार केला तर 7 वाईट आपल्याला आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर मुरबे संघ थोडासा बॅकफुटला गेला. आणखीन एक आलाय, 9वा वाईट आहे. यस, सार्थक गरत आपल्याला नक्कीच म्हणतायत की हा 9वा वाईट आहे. चांगली अपडेटिंग या ठिकाणी सार्थक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा सरावलीमध्ये येतोय तेव्हा मात्र सार्थकची साथ आम्हाला मिळत असते. इथून आपण पाहतोय 2 पावले दूर असतील आपल्या विजयाच्या टीम जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार. 16 धावा आतापर्यंत जगदीशच्या बॅट मधून आल्या आहेत. सापळा रचला इथून 2 धावा थांबवण्यासाठी, परंतु हा फटका इथून फिनिश करण्याचा प्रयत्न केला जगदीश माची यांनी, परंतु चेंडूवर जर पाहिला तर हा विकेट येईल. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून हिम्मतला का ठेवलं गेलं तोच मात्र प्रश्नचिन्ह असेल. आणि हिम्मत जर पाहिलं तर यंदाच्या घडीला खूप फार्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांची आवश्यकता आहे. बेलाई विकास इथून आपण पाहतोय थोडस सापळा आणखीन रचला जातोय या 2 धाबा, परंतु हे काम थोडस सोपं केलंय. ज्या पद्धतीने हा फटका मारलाय, रिव्हर्सचा फटका, जिदेश माची फिनिशर म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार. हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन आगवण टीम.